पहलगाम हल्ल्यासंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट येते आहे। आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरं उडवण्यात आली आहेत। आतापर्यंत 9 दहशतवाद्यांची घरं जवानांकडून जमीनदोस्त करण्यात आली। काल रात्री फारूक अहमद, अदनान शफीदारचं घर उडवण्यात आलं। कालच जमील अहमद शीर गोजरी, अमीर नझीर वणीचे घर जमीनदोस्त करण्यात आले। संशयित दहशतवाद्यांविरुद्ध स्थानिक प्रशासनानं धडक कारवाई केली आहे। 4ही दहशतवादी लष्कर-ए तय्यबासाठी काम करतायत। दहशतवाद्यांच्या सहभागाचा ठोस संशय दिसताच घरं जमीनदोस्त करण्यात आली आहेत। दरम्यान जमील अहमदच्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। मी सध्या उभा आहे काश्मीर मधल्या बांदीपुरा नूर कॉलनी या ठिकाणी, ज्या ठिकाणी काल रात्री आज पहाटे हे घर या ठिकाणी उडवण्यात आलं। जमील अहमद जो या ठिकाणी राहत होता, 2016लाच तो घर सोडून दुबईला नोकरीसाठी गेला होता आणि त्यानंतर तो POK काश्मीरमध्ये गेला आणि दहशतवादी संघटनांना जोडला गेल्याचं सांगितलं जातं। याच ठिकाणी त्याचे आई वडील, भाऊ, वहिनी हे सध्या राहत होते। मात्र 2016 नंतर जमील अहमद हा पुन्हा फिरकलाच नाही। त्याचा कुटुंबियांशी कुठलाही संबंध नसल्याचं देखील बोललं जात आहे आणि स्वतःच्या सेफ्टीसाठीच त्यांनी या ठिकाणी हे घर बांधलं होतं, जे घर काल तपास यंत्रणांकडनं आलेल्या अधिकाऱ्यांकडनं चौकशी केली। कुटुंबियांना सुरक्षित हलवल्यानंतर हे घर उद्ध्वस्त करण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्णतः घर जर आपण पाहिलं तर RCC घर हे IED लावून या ठिकाणी उडवण्यात आलेला आहे। संपूर्ण घराचा भाग हा कोसळल्याचं पाहायला मिळतं आहे। घरातलं सामान अत्यवस्थ या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। पहलगामच्या एकूणच दहशतवादी घटनेनंतर कुठेतरी हे जे संपूर्ण प्रकरण आहे, भारत सरकारकडनं आक्रमकरित्या जे दहशतवाद्यांचे घरं आहेत त्यांना टार्गेट केलं जात आहे। जवळपास 9 घरं ही आत्तापर्यंत तोडण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे एकूणच संपूर्ण परिस्थिती जर आपण पाहिली तर भारत सरकारकडनं दहशतवाद्यांच्या विरोधात आक्रमक जे स्वरूप आहे ते घेण्यात आल्याचंच पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, ABP माझा, बांदीपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।